आज सकाळी मस्त असा स्वयंपाक केलेला, चवळीच्या शेंगाची भाजी, कढी, भात आणि पोळी. आणि घरचं दूध असतं तर आम्हाला बाहेरून तूप आणि दही घ्यायची गरजच पडत नाही. तर इकडे मी तूप बनवण्यासाठी साय काढून घेत होते. म्हटलं चला आज फ्रीज साफ करूया. फ्रीजवर असा नुसतं औषधांचा पसारा पडला होता आणि खरंच या महिन्यामध्ये आमच्या तिघांच्या भरपूर तब्येती बिघडलेल्या. आणि ज्या औषधे म्हटलं कामाच्या नाही त्या फेकूया आणि ज्या कामाच्या आहेत त्या व्यवस्थित ठेवूया. तिकडे तोच पसारा मी साफ केलेला, कारण की उर्वांच्या हाताला औषधं नाही लागल्या पाहिजे म्हणून आम्ही असं उंचावर ठेवत असतो. आमची अलमारी आणि फ्रीजवर असाच पसारा पडलेला असतो औषधांचा. तिकडे मग फ्रीज साफ करून घेतली. म्हटलं चला लागले हात आता फ्रीजला पुसून घेऊया. पटकन फ्रीज पुसली आणि इकडे संध्याकाळचा स्वयंपाकाचा वेळ झालता तर मी म्हटलं काकडी आहे तर काकडीचे आज थालीपीठच बनवून घेऊया. तर इकडे मस्त काकडीचे गरमागरम थालीपीठ बनवले आणि आम्हा तिघांना पण काकडीचे थालीपीठ खूप आवडतात. तर मग इकडे मस्त गरम गरम थालीपीठ खाल्ले. आणि इकडे बघा पाऊस आला तर किडे किती बाहेर निघाले आहेत. तर आणि अहोनी यायच्या वेळेस मस्त असे गुपचूप आणलेले, तर भरपूर दिवसांनी आज गुपचूप खाल्ले. तर आजचा दिवस असा होता. चलो भेटूया उद्या. बाय.